राम 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 बाय से बाय बर चल येते. पूजा झाली आहे बाप्पाची, भोग नैवेद्य झालाय आणि एवढं छान शूटिंग मिळालं आज त्या काकांनी दिलंय आणि त्यांनी आशीर्वाद म्हणून मला पुढच्या प्रवासासाठी श्रीफळ आणि फूल पण दिले. मॉर्निंग राम. राम आता उठलाय सकाळी सकाळी आणि त्याच्या हातातलं मी लगेच अभ्यास करायला दिले का तर काल राहिलं होतं त्याच्याकडून. त्याला म्हटलेलं रात्रीच प्रॉमिस केलेलं की आधी उठल्या उठल्या मोबाईल नाही देणार, अभ्यास करायचा, म्हणून तो आता अभ्यास करणार आहे. हो ना? आवरा, आपल्याला स्कूल जायचंय, आवरा पटकन. राम राम. तर तो अजून त्याच्या झोपेमध्येच आहे, त्याला अजून जागा व्हायला एक 10 मिनिटं तरी लागतील आणि त्याच्यानंतर मग तो अभ्यास चालू करेल. चलो जल्दी 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 पळ 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 पळ. उशीर झालाय उशीर झालाय. आपल्याला स्कूटरमध्ये जायचं नाही. आपल्याला स्कूटरमध्ये नाही जायचं मित्रांनो. आज ना रामला उशीर झालाय फार म्हणजे 5 मिनिटं, पण त्याने पण फरक पडतो. पुढे आवरा लवकर, चला चला चला. राम बाय से बाय बर चल येते. तर मित्रांनो आता सगळं आवरलंय माझं, घरातली सर्व कामं आवरली आहेत आणि आता मला कालचं थोडंसं काम जे केलं होतं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलचं, तर त्याच्यातला माझा एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू आहे ना माझ्याकडून डिलीट झाला. तो रेकॉर्डच झाला नाही ॲक्च्युली, त्याच्यामुळे तो पुन्हा आज रेकॉर्ड करायचा आहे आणि जमलंच तर नेक्स्ट ब्लॉगचं पण म्हणजे मंदिर महिमा आपला जो चॅनल आहे त्याच्यासाठीचं नेक्स्ट शूटिंग पण आज मी करणार आहे. चला तर बघूयात आता पुढे काय होतंय. पूजा झाली आहे बाप्पाची, भोग नैवेद्य झालाय आणि आता आपण आपल्या कामासाठी निघतोय. आज परत एकदा निघतोय दुसऱ्या शूटिंगसाठी. त्याला भेटूयात पुढे गेल्यावर. ऐका ना, आपला कालचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ डिलीट झालेला, त्याच्यामुळं आज आपण परत एकदा इच्छापूर्ती मंदिरामध्ये आलोय. जो मला वाटलेलं की खूप छान शूटिंग झालंय तो ॲक्च्युली शूटच झाला नव्हता. तर आपण आज परत एकदा शूटिंग होणार आहे त्याचं. आज आपल्याला मंदिराचं शूटिंग नव्हतं करायचं, आज आपल्याला त्या काकांकडून मंदिराची माहिती घ्यायची होती, म्हणून हे पटपट सगळ्या देवांचं दर्शन तुम्हाला घडवती आहे. आणि आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात. हां बोला काका. माझं नाव रामचंद्र बबनराव जाधव. मी या ठिकाणी माझे अध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केले. हे मंदिर 2004मध्ये श्री गणेशाची स्थापना करून सुरू झालं. ते त्यावेळेस टेम्पररी होतं, पत्र्याच्या शेडमध्ये होतं. नंतर हळूहळू दत्त महाराज आले, स्वामी समर्थ आले, त्यानंतर हनुमान मारुती आले, शनिदेव आले, महादेव आले. तर आपलं शूटिंग खूप महत्त्वाचं पूर्ण झालं आणि एवढं छान शूटिंग मिळालं आज त्या काकांनी दिलंय आणि त्यांनी आशीर्वाद म्हणून मला पुढच्या प्रवासासाठी श्रीफळ आणि फूल पण दिले. चला तर आता पुढचं काम करूयात आपण. मित्रांनो आज आहे मंगळवार आणि काल आपण गणेशाचं मंदिर बघितलेलं आपल्या मंदिर महिमा या चॅनलसाठी आणि आज आपण तुळजाभवानीचं धनकवडीमधलं जे मंदिर आहे ते बघणार आहोत. या मंदिरात मी वर्षानुवर्ष येत राहिली आहे आणि आज या चॅनलच्या निमित्तानं
आपण या मंदिरांची माहिती घेणार आहे. ही आणि असे अनेक मंदिरं आपण या चॅनलमध्ये बघणार आहोत आणि त्यांचा महिमा काय आहे, काय त्यांचं विशेष आहे, ते सगळं जाणून घेणार आहोत. चला तर बघूया तुळजाभवानी मंदिर. हे बाहेरून जे पिंपळाचं झाड दिसत होतं हे असं आहे, एवढं मोठं. इथे दीपमाळ आहे बाहेरच. इथे परडी घेऊन या मावशी आहेत. अजून दोघी तिघी असतात. आज एकटेच तुम्ही? आज एकट्याच? बाकीचे कुठे आहेत? बाकीचे कुठे आहेत? बाकीचे हा, ते आले नाही तर थोड्या वेळाने येतील का संध्याकाळी? त्यांना होय. मावशी युट्यूब चॅनल चालू केलंय मी. युट्यूब चॅनल चालू केलंय मंदिर महिमा म्हणून. या मावशींनी मला त्यांच्या घरी जाऊन पुरणपोळी खाऊ घातली होती. एवढी छान आठवण आहे मला. मावशींशी बोलून पुन्हा दर्शन घेतलं देवीचं. ही छान सुंदर अशी देवीची मूर्ती जवळून दाखवते. आणि प्रदक्षिणा एक घातली आणि जरा वेळ थांबले, अजून थोडंसं मावशींशी बोलले आणि निघाले तिथून. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय दुर्गा. ऐका ना, आता हे मंदिराचं आपलं बघून झालंय आणि या मंदिराविषयी माहिती आपण नंतर कधीतरी घेऊयात. अजून दादा केळं हा वेळ लागणार आहे. साध्या केळांची गाडी आली नाही अजून, तर 1-2 मिनिटात येईल. दादा आणायलाच गेला तो. आणि मला आंबे खूप आवडतात. किती छान छान फळं आहेत ना, असं वाटतं सगळे घेऊन जावेत. मला मुलांना केळं खूप आवडतात माझ्या, आणि मला आंब्याचे सगळे प्रकार. जोपर्यंत म्हणजे बाजारात दिसायचं बंद होत नाही ना, तोपर्यंत मी आंबा रोज खाते, रोज. 1 डझन दादा केळं घेऊन आलंय. हा 80 वाली दे, 1 डझन. आंबे हा कुठला आहे? आज नीलम द्या मला. कसा आहे तो? 120 द्या. ड्रायक्लिनचे कपडे घ्यायचेत आपल्याला. जवळजवळ 1 महिना झाला कपडे टाकलेले. आणि मागच्या वेळेस एकदा आले होते 2 दिवसापूर्वी, तर साडी सापडली, बाकीचे कपडेच सापडले नाहीत. आता बघूयात सापडलेत का सगळी. आणि उद्या तर लागणार आहेत, त्याच्यामुळे थांबवून घ्यावे लागतील. मेन दादा जे आहेत लॉन्ड्रीमधले ते बहुतेक त्यांच्या घरी येत असतात. आणि इथं जे भैया आहेत त्यांना काही सापडणार नाही, त्याच्यामुळे ते त्यांना कॉल केला तर ते म्हटले की मी तुम्हाला कॉल करतो दुकानात आल्यावर, तुम्ही या. तर परत एकदा यावं लागणार आहे. त्याच्यात मेन म्हणजे उद्या रामचे दिंडीचे कपडे त्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी पुन्हा यावंच लागणार आहे. मित्रांनो घरी चाललेच होते, तेवढ्यात आठवलं की या मावशी मला कॉल करत होत्या ब्लाऊज घेऊन जाण्यासाठी. मी बरेच दिवस झालं ब्लाऊज शिवायला टाकलाय आणि माझ्या लक्षातच राहत नाही. तर आता आपण आलोय मावशीकडे श्री कलेक्शनमध्ये ब्लाऊज घेऊन जायला. मावशी माझा ब्लाऊज झाला का? मित्रांनो घरी आलेली आहे, फळं सगळी आणली आहेत, साडी, ड्रायक्लिनची कपडे मात्र राहिली, ड्रायक्लिनची कपडे राहिली. आणि अचानक गाडीवरून येताना कालचा एक प्रसंग मला आठवला, तो तुम्हाला सांगायचा आहे. काल काय झालं, एकतर पहिलाच दिवस होता ब्लॉगिंगचा आणि मला इच्छापूर्ती मंदिरात जायचं होतं. आणि सगळं काय होईल कसं होईल
याच्या गडबडीत नाही का चालले होते मी आणि बिल्डिंगमधून बाहेर जातानाच काय झालं की वॉचमॅन जो आहे म्हणजे मी कधी बघितलं पण नाही त्यांना आणि एवढं लक्षच नसतं ना, पण आपल्याच बिल्डिंगचे वॉचमॅन होते. ते रस्त्यावर थुंकत होते आणि वाराचा प्रवाह एवढा जोरात होता, ती थुंकी त्यांची पूर्ण माझ्या अंगावरती आली आणि मी मागे वळून बघितलं त्यांच्याकडे. ते सॉरी सॉरी बोलायला लागले आणि मी त्या गोष्टीला एवढा इम्पॉर्टन्स दिलं नाही त्या क्षणाला, कारण मला माझं काम करणं त्यावेळेस खूप नाही का इम्पॉर्टंट होतं आणि मी उलट त्यांना तिथेच लगेचच म्हटलं थँक्यू. काय जाणे, कारण म्हणजे इतर वेळी म्हणजे आधीची मयुरी जर असते तर भांडत बसली असती त्यांच्याबरोबर, पण आता काम खूप महत्त्वाचं आठवलं वाटलं आणि चला कुठेतरी शुभ शकूनच आहे हा. आणि तर हा कालचा झालेला एक प्रसंग तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. आता घरी आले आहे, आज उपवास आहे, मंगळवार. तर मित्रांनो, इथं रामला घ्यायला आले होते आणि त्याला स्कूलमध्ये खाली झोका खेळायचा असतो. तो बराच वेळ झोका खेळत बसला आणि ते त्याचं खेळून झालं की आम्ही घरी आलो. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. मुलं झोपली आहेत गोंधळ करून, शिव अभ्यास करून झोपलाय आणि आता घर जरा आवरते. हे येतीलच आता, एवढ्यात येतीलच, 1-5 मिनिटात हे येतीलच. तोपर्यंत मी आवरते सगळं. काय खाताय? डाळ भात. ही गँग आली आहे ह्यांची, फ्रेंड्सची गँग आली ह्यांची. तुमचं जेवण झालं? हा, तुझं काय आहे चॅनलचं नाव? अरे वा, आणि कसले व्लॉग्स असतात तुझे? कसले पण असतात का? माझं गेमिंगचं आहे. जेवायचं करे डाळ भात. अरे थांब ना, त्याला तर ढुसू दे की मग. यार, संस्कृतचा पेपर आहे. त्याला थांबायचंय तर थांबू दे ना. ये ना तू पण, थांब, त्याला सांग ना थांब म्हणा. ये रे बाबा इकडं. बस इथं, बस. 5 मिनिट थांब, लगेच खाऊन होते. आलं खाऊ. ए खा पटकन. छान आहे ना. हे रामचं तर एकदम फेवरेट खाऊ आहे, आमच्या सगळ्यांनाच आवडतं डाळ भात, फक्त डाळ भात. गुड नाईट, बाय बाय. हॅलो, तर हा होता आजचा व्लॉग आणि आजचा व्लॉगच्या शेवट इथंच करतोय. गुड नाईट, बाय बाय. आजचा व्लॉग जर का आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.